नमस्कार, मैं विलास उर्पड़े फिर स्वागत करता हूं आपका आपके अपने वेब न्यूज चैनल सुप्रीम पावर पर। दोस्तों, हम देश प्रदेश, आपके जिले और आपके क्षेत्र से जुड़ी खबरों को प्रकाशित करते रहते हैं। तो आप हमारी खबरों को देखने के साथ साथ हमारे चैनल से सीधे जुड़ सकते हैं, सिर्फ और सिर्फ इस लाल बटन को दबाकर और हमारे चैनल को सब्सक्राइब कर। नमस्कार, मी रजनी विरिंद्र कुंबरे, जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती। कालची जी निवडणूक झालेली आहे त्याच्यामध्ये तर नाराजी म्हटलं तर तसं काहीही नाही। आपल्याला फक्त असं थोडंसं वाटलं, पण सगळ्यांचं भेटलं बोललं, पण नाराजगीमध्ये काही नाही। टोटली मतदान झालं आणि 39 मतदान आपल्याला भाजप युतीला मिळालं आणि काँग्रेसला त्यांचे जे 13 होते त्यांना 13 मतदान मिळाले। म्हणजे बहुमताने एक महायुतीची सरकार गोंदिया जिल्हा परिषदेमध्ये बसली। त्या तुम्हाला मिळालेल्या यशाचं कोणाला तुम्ही उल्लेख केला? मी माझ्या यशाला म्हणजे तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आदरणीय लाडके आमदार विजय भाऊ रांगडाले, आदरणीय संघटन मंत्री बाळाभाऊ अंजनकर, आदरणीय भूपेंद्रजी कोटीकर, प्रदेशाध्यक्ष आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे आणि भारतीय जनता पार्टीतील सर्व वरिष्ठ मंडळी, त्यांना हा सर्व या निवडणुकीचा आणि यशाचा हा सर्व श्रेय आहे। जिल्हा परिषद सर्कल सराटीचे प्रतिनिधित्व जिल्हा परिषदेला म्हणजे हे सर्कलची जिम्मेदारी पण आता तुमच्या जिल्ह्याची जिम्मेदारी आहे, त्या जिल्ह्याच्या जिम्मेदारीचा कसं सांगू? नक्कीच क्षेत्राबरोबरच जिल्ह्याचाही सुद्धा मला क्षेत्रासारखाच विकास म्हणजे विचार करावा लागेल। आणि ज्या पद्धतीनं सरांडी जिल्हा परिषदेचं आम्ही प्रत्येक घटकातून नियोजन केलं, त्याच पद्धतीनं आमच्या सोबतीला माझ्यासारख्या असं 53 जिल्हा परिषद सदस्य आहेत आणि त्यांच्या माध्यमातून प्रत्येक म्हणजे क्षेत्राचा म्हणजे जिल्ह्याचा त्यांच्या माध्यमातून तो विकास होणार आहे। नक्कीच तिथल्या लोकप्रतिनिधी आहेत जिल्हा परिषद सदस्य म्हणून, त्यांच्या माध्यमातून त्यांचा जो काही विकास कामाचा आराखडा आहे त्या पद्धतीनं आम्ही नियोजन करू आणि नक्कीच जिल्ह्यामध्ये आमच्या विभागाच्या माध्यमातून पोहोचण्याचा प्रयत्न राहील आणि चांगलं करण्याचा प्रयत्न राहील। समाज कल्याण विभागामार्फत मागासवर्गीय लोकांच्या उन्नतीसाठी खूप काही योजना राबवल्या जाते, परंतु गरजूवंत लोकांना त्या योजना मिळत नाही, अशी फक्त लोकांची असते। समाज कल्याण विभागामध्ये आपले सार्वजनिक आणि वैयक्तिक ह्या योजना त्या ठिकाणी राबवल्या जातात आणि मनामध्ये जर एखाद्या लाभार्थ्याच्या मनामध्ये कुठल्याही त्या विभागाच्या माध्यमातून काही योजनेच्या विषयी काही नाराजगी असेल तर ती नाराजगी त्यांची का म्हणून आहे। एखाद्या वेळेस कधी लाभार्थी अर्ज करतो, परंतु अर्ज केल्यानंतर त्यांना बरेचशा त्रुट्या असतात अर्जामध्ये, त्या सुद्धा तपासल्या जातात विभागाच्या वतीनं आणि अशा ठिकाणी एखादा व्यक्ती अपात्र होत असतो आणि जे पात्र लाभार्थी आहेत त्यांना तर नक्कीच विभाग तो लाभ देत असतो, कारण हा समाज कल्याण म्हणजे सर्व जनसामान्याचा विभाग आहे आणि आमचा हा उद्देश आहे की प्रत्येक व्यक्ती त्याला त्याच्या हक्काच्या योजना त्या विभागाच्या माध्यमातून मिळायला पाहिजे। आम्ही ते नक्कीच करतो। एकंदरीत येणाऱ्या 2.5 वर्षाच्या तुम्हाला मिळणाऱ्या 2.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये तुमच्या कोकणातला गोंदिया जिल्हा कसा असेल काय सांगा? नक्कीच जितकं जास्त मला गोंदिया जिल्ह्याला चांगलं करता येईल तेवढं मी चांगलं करण्याचा प्रयत्न करेन। स्वप्न तर खूप चांगले विकासामध्ये करण्याचं खूप चांगले स्वप्न आम्ही बघितलेलं आहे की गोंदिया जिल्ह्यामध्ये जे काही शासनाचे असेल किंवा विभागाचे असतील जे काही योजना आहेत त्याच्या व्यतिरिक्त अजून भारतीय जनता पार्टीची सरकार महाराष्ट्रामध्ये आहे, क्षेत्रामध्ये सुद्धा आहे आणि त्या ठिकाणून त्या माध्यमातून आम्हाला जिल्हा परिषदला जे काही आणता येईल जिल्ह्याच्या वतीने जिल्ह्याकरिता ते नक्कीच आम्ही प्रयत्न करू आणि त्या हिशोबाने जिल्ह्याचा विकास राहील। गोंदिया जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण सभापती या नात्याची जिल्ह्याची जनतेला काय संदेश देईल? समाज कल्याण विभागाच्या या सभापती या नात्याने नक्कीच या जिल्ह्यातील जे लाभार्थी आहेत त्यांना माझं असं कडकडीचं असं विनंती आणि आव्हान राहील, कारण विभागाच्या वतीनं बऱ्याचशा योजना येत असतात, त्याची ॲडव्हर्टाईज पण होत असते
आम्ही पेपरला म्हणा किंवा व्हॉट्सअपला, युट्यूबला सुद्धा ज्या काही योजना समाजाच्या विभागाच्या वतीनं असतात त्या आम्ही प्रचार प्रसिद्ध करतोय. परंतु जोपर्यंत समाजाचा त्या योजनेमध्ये कुठलाही अर्ज येणार नाही किंवा त्यांचा सहभाग येणार नाही तोपर्यंत आम्ही त्यांना योजना देऊ शकणार नाही किंवा पुरवू शकणार नाही. आणि म्हणून सर्व त्या विभागाच्या वतीनं जे कोणी लाभार्थी आहेत त्यांनी जेव्हा जेव्हा एज्युटाईटमेंट मिळेल तेव्हा तेव्हा त्यांनी अर्ज करावे आणि या विभागाच्या वतीनं त्यांनी लाभ घ्यावा. एवढंच नम्र विनंती आणि आव्हान.